अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत मराठी. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी? ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पांखराशी अधिकारी नेमोते गादीशी. चिंता तुम्ही न करावी मोर पांखरा. समर्थ म्हणते वेळोवेळा रात्रींदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची विठ जतन करावी नीठ वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागुणी लपवून ठेवली विठेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताच्या भ्रांता कोकणाता राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळूने यासी अमृतदृष्टीने पाहुणी निरोगी करावी जी स्वामी बाई विनवी. समर्थाते समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जीव घाले असी. आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोगे कोठे राहिलं. केजवान मोगलाई तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव मठात. या कारणे अक्कलकोटे दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करायशी तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मजलागी परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठविन मी सत्य. मग समर्थाजवळ येतं घेऊन ये दादाशी. समर्थ व्रत ऐकुणी म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञात तरी सांभाळतो यासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मधोरत्तरे. दादाशी पाठविणे नाही बरे वर जावे आपण समर्थाते सर्वाते. समर्थ तेसे बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसले जे तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठविले के जे प्रति. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवकर्या सांगती त्याशी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्याशी आज्ञा करीती याशी स्थापा गादीवरी ब्रह्मचारी बुवाजवळी. दादासी नेत मंडळी जी समर्थ आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादानी करुणे गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफणी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होणे गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणीची सर्वथा नरुची चित्ततयाची. यावरी ब्रह्मचार्यांनी पाहिले खटपट करून शेवटी दादाशी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सानिध्य आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीत आनंदे. समर्थ येसा समयाशी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकाशी मस्तके ठेव दादाच्या. मोर्चे लावणी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवकरी करिता ती तसेच. श्रीच्या पादुका शिरी पडता उप्रती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले ते लयाते. दादा भजनी रंगला देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुची महिमान पादुका स्पर्शपूर्ण झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रति वेडख चितलाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलली तिची जे बरे वाटले आम्हाशी तेची करू या समयाशी. व्यर्थ बडबडा करू नको. काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवणे टाकला आपण मरण हितुकीची पुरे झाले. ऐकून ऐसे वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अंकात करुणे मांडीला नर्थ नाना अपशब्द बोलत भाळे पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांशी बनविली गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठविती भिक्षेशी. ते पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार. लोळे समर्थाच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी. विनवी तसे नाना परी शोक करी अपार. समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडले. दादांशी जवळ बोलविले काय सांगितले तयाशी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी हे करणी लोकपवादा कारणक
भिक्षांना आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने, एकुडी मातेची उक्ती, दादा तिज प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासून पुत्राचे एकूणे वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले, काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बैसुनी संस्था चालविली, कलियुगी दिवसेंदिवस वाढले स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा, दोघा बंधूची ऐसे व्रत वर्णले असे संकलित, केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले, जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तेसे चिदादबुवा, सत्य भूवरी जगदोधार्थ, विष्णू शंकर अवतरले, इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टम दशोध्याय हा गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.